नमस्कार मित्रांनो, आर्याकडे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट कशा प्रकारे आहे या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ऐकानी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा, तर मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट आहे. महिलांना एक प्रश्न पडत आहे की माझ्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहेत. हा प्रश्न स्वाभाविक आहे आणि हा प्रश्न पडायला पाहिजे, कारण का सरकारने याबद्दल तुम्हाला बरेच काही अपडेट दिल्या होत्या की तारीख पण सांगलेली होती की तुमची तारीख 14, 15, 16 या दिवशी तुमचे खात्यावर पैसे जमा होणार आहेत, अशी ही अपडेट आलेली होती. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ती तारीख आहे 17 सप्टेंबर. काय आहे? 17 सप्टेंबर या दिवशी तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि महिलांना कशाप्रकारे पैसे पडत नाही, आणि काही महिलांनी मला मेसेज केला होता की सर मला पैसे आले आहेत. कारण का काही महिलांना मॅसेज पण आलेले आहेत आणि काही महिलांना मॅसेज पण आलेले नाहीत. ते कशा कारणाने आले नाहीत ते सांगूत आपण या व्हिडिओमध्ये. काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत, तर काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. असे कारण काय आहे? तर पुढे पाहूत आपण. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, म्हणजे तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे असा एक तुम्हाला मॅसेज येतो. कसा येतो? ॲप्रिलचा जर मॅसेज आला असला तर तुमचा अर्ज हा मंजूर झालेला आहे, पण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. अन्यथा तुमचे खाते आधार लिंक आहे का हे तुम्ही तपासायचे आहे. कारण का तुमचे जर आधार कार्ड जर तुमच्या बँकेशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. हा अत्यंत महत्त्वाची एक बातमी आहे, कारण का तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक असणे आवश्यक आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार आधार लिंक खात्यावर पाठवत आहे. ही एक महत्त्वाची अपडेट आहे की तुमचे जे बँक जे तुमचे खाते जर असते ना, तर तुमचे आधार लिंक कोणत्या खात्याला जर लिंक असेल तर त्या खात्यावर पैसे जाऊ शकतात. आणि तुमचे खाते तुम्ही तपासून, म्हणजे बँकेला जाऊन तुम्ही तपासण्याचे मुख्य कारण आहे. कारण का तुमचे जर बँक जर आधार कार्ड जर लिंक असेल तर तुमचे त्या खात्यावर पैसे जमा होण्याची खूप शक्यता आहे. तर तिसरा हप्ता सध्या अनेक लाभार्थी तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत. कारण का खूप दिवस झाल्यामुळे लोक प्रतीक्षा बघत आहेत की माझे पैसे कधी मिळतील. पण आता ही जवळ आलेली तारीख आहे, ती आहे 17 सप्टेंबर 2024. या कालावधीमध्ये तिसऱ्या हप्त्याचे वितरण करण्याची ही तारीख आलेली आहे. महिलांसाठी खूप महत्त्वाची, म्हणजे खुश खबरीची बातमी आहे. तर आता नवीन महिलांसाठी एक बातमी आहे की महिलांनी आता फॉर्म कोठे भरावे. आता हे तुम्हाला एक सतत प्रश्न पडत आहे की महिलांनी आता सगळ्या साईट आता सध्या बंद झालेल्या आहेत आणि आता अंगणवाडी सेविकाद्वारे मदत ज्या महिलांच्या ऑनलाईन अर्ज करणे शक्य नाही, आता अंगणवाडी सेविका मदतनीस यास तुमचा अर्ज सादर करायचा आहे. त्याबद्दल तुम्हाला आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. कागदासोबत आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, बँक खात्याचे तपशील इत्यादी कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. कारण का हे तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत आणि त्यांची मुदतवाढ पण अर्जाची करण्यात आलेली आहे. आता ती 30 सप्टेंबर 2024पर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे. आता महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे की उद्या म्हणजे तुम्हाला 17 तारीख ही फिक्स दिलेली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ही तारीख लांबल्यामुळे महिला हे निराश झालेल्या आहेत, पण घाबरून जायचे काही कारण नाही. तुम्हाला लवकर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची खूप शक्यता आहे. आणि ज्या महिलांचे पैसे जमा झाले नाहीत, कारण का काही अडचणी असल्या तर आपल्या बँक खात्याशी जाऊन संपर्क, म्हणजे बँकेमध्ये जाऊन संपर्क साधावा. तुमचे बँक बॅलन्स चेक करावे, तुमचे आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांक तुमचा तपासावे आणि पुढील हप्त्यासाठी सज्जन राहावे, ही तुम्हाला विनंती आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर मी आणत जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.